सो हे गाईज इट्स मी समतश अँड वेलकम टू माय मिनी व्लॉग. तर गाईज आय नो दॅट की माझा फेस आहे ना खूप जास्त घाण दिसत होता, बट मी जस्ट ट्रॅव्हल करून आलेले होते आणि मी खूप जास्त थकलेले होते. ते तुम्ही बघू शकता मला किती आळस येतोय. मग मी पहिले घरी आल्या मस्त पैकी स्प्राईट पिली आणि बघता बघता मला कळालं की माझ्या फोन मध्ये बिलकुल पण चार्जिंग नाहीये. मग मी फोनला बाय बाय केलं आणि फोन लावला चार्जिंगला आणि आल्यावर इथे तुम्ही बघू शकता मी माझं लुक पूर्णपणे चेंज केलेलं आहे. तर मला शूट करायचं होतं म्हणून मी अशी रेडी झालेले होते. थोड्या वेळ मस्त पैकी शूट केलं आणि मी केव्हा झोपले मलाच कळालं नाही. इव्हनिंगला बघितलं तर मम्मी आणि दीदी घरी आलेले होते. उठल्या उठल्या ना मला खूप जास्त भूक लागलेली होती म्हणून चला आज मी तुम्हाला काहीतरी दाखवते. तर मी तुम्हाला आज आहे ना सँडविचची रेसिपी सांगणार आहे, जे की मी दरवेळेस ट्राय करते आणि मला हे सँडविच खूप जास्त आवडतं. बट गाईज ते कसं आहे ना, जर का मी एखादी गोष्ट करायला जाते आणि त्या गोष्टीमध्ये प्रॉब्लेम येणार नाही असं तर होऊच नाही शकत. म्हणून आता इथे मला चॉपर लागत होतं, जे की मला भेटतच नाहीये. थोड्या वेळ कष्ट केलं, परिश्रम केलं आणि फायनली मला चॉपर भेटलं. मग माझ्या बहिणीला माझ्यावर दया आली आणि तीही माझी हेल्प करायला रेडी झाली. दीदीने मला व्हेजिटेबल्स कट करून दिले आणि त्यानंतर आता इथे मी ते चॉप करते. आता सगळे व्हेजिटेबल्स आहे ना चॉप केल्याच्या नंतर मी ते एका बाउल मध्ये घेतले आणि मी त्याच्यात टाकलेलं आहे मेयोनीज. हा, याच्यात मी मेयोनीज टाकलं कारण की याचा थोडासा क्रीमी टेस्ट येतो. आता त्या मेयोनीज मध्ये ना मस्त पैकी थोडेसे ना मसाला सुद्धा टाकला. त्यानंतर मी याची एक लेअर तयार केली. तर मी पहिले ना सॉस लावला, त्यानंतर त्याच्यावर आपले जे व्हेजिटेबल्सचं बॅटर रेडी केलं होतं ते टाकलं आणि त्यानंतर त्याच्यावर चीज टाकलं. मग मी सँडविचला ना बटर लावून तव्यावर ठेवलं आणि आता इथे सँडविच रेडी झालेले. तर मी पहिले ना टेस्ट करायला माझ्या बहिणीला देणार आहे. दीदीला तर सँडविच खूप जास्त आवडलं आणि मग मी स्वतःसाठी सँडविचेस रेडी केले. मी सेम तीच प्रोसेस केली आणि तुम्ही एकदा नक्की हे सँडविच ट्राय करून बघा, तुम्हाला सुद्धा नक्की खूप जास्त आवडेल. आणि त्यानंतर इथे मीही माझ्या हाताने केलेले छान छान सँडविच खाल्ले. त्यानंतर आहे ना माझ्या बहिणीने माझ्यासाठी ना हॉट कॉफी करून आणलेली होती, कारण की मला जास्त बरं नव्हतं. माझी तब्येत खूप दिवसापासून थोडी थोडी खराब झालेली आहे. तर आता इथे मी ना मस्त पैकी हॉट कॉफी एन्जॉय करणार आहे. तर हा होता माझा आजचा मिनी व्लॉग. भेटूयात पुढच्या व्लॉग मध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.